नमस्कार. गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या विधी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. प्रत्येक विधीमध्ये काही ना काही अर्थ दडलेला आहे. तर आता आपण पाहूया एक अशीच विधी. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर मृतदेहाजवळ दिवा म्हणजेच समई का लावतात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चला तर पाहूया आजची माहिती. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटनांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे. मृत्यू ही केवळ शरीराची समाप्ती नसून ती जीवात्म्याची एका लोकांतून दुसऱ्या लोकात जाण्याची प्रवासाची वेळ असते. या प्रवासाचे सविस्तर वर्णन गरुड पुराण या ग्रंथामध्ये आढळते. मृत्यूच्या वेळी आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या अनेक विधींपैकी एक महत्त्वाची विधी म्हणजे मृतदेहाच्या डोक्यापाशी दिवा किंवा समई लावणे. हा दिवा केवळ प्रकाशाचे साधन नसून त्यामागे गहन आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारणे दडलेली आहेत. आत्म्याची पुढची वाटचाल सुकर व्हावी आणि परिसरातील पवित्रता टिकून राहावी यासाठी हा अखंड दीप लावण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आली आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या वेळी आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक विधीमागे विशिष्ट आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे सांगितली आहेत. मृतदेहाजवळ दिवा म्हणजे समई लावण्यामागे खालील प्रमुख कारणे दिली आहेत. तत्पूर्वी आपणास एक विनंती आहे. ही माहिती किंवा हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु आपल्याला या विषयीची सविस्तर माहिती मिळेल, तेव्हा ही माहिती मध्ये सोडू नका, संपूर्ण पहा. आता आपण पाहूया पहिला कारण, आत्म्याला मार्ग दाखवण्यासाठी. गरुड पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रातील संकल्पानुसार आत्म्याला मार्ग दाखवणे या कल्पनेमागे अत्यंत सखोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. मृत्यूच्या वेळी लावलेला दिवा हा केवळ भौतिक उजेड नसून तो जीवाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा मार्गदर्शक मानला जातो. एक, अज्ञान आणि अंधकाराचा नाश. मृत्यूच्या क्षणी जीवात्मा जेव्हा स्थूल शरीर सोडतो तेव्हा तो एका विचलित अवस्थेत असतो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरचा मार्ग हा अत्यंत कठीण आणि अंधकारमय असतो. दिवा हा ज्ञानाचे आणि तेजतत्वाचे प्रतीक आहे. हा प्रकाश जीवात्म्याला त्या मृत्यूत्तर अंधारातून बाहेर पडण्यासाठी बळ देतो. 2. यमलोकाचा प्रवास आणि वैतरणी. असे मानले जाते की मृत्यूनंतर जीवात्म्याला यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी 47 दिवस लागतात. या प्रवासात अनेक ठिकाणी घनघोर अंधार असतो. आपण लावलेल्या दिव्याचे पुण्य आणि त्याचे तेज सूक्ष्म रूपाने त्या आत्म्यासोबत जाते, ज्यामुळे त्याला पुढील प्रवासात भीती वाटत नाही आणि मार्ग स्पष्ट दिसतो. 3. दिशादर्शन. जेव्हा प्राण शरीराबाहेर पडतात तेव्हा सूक्ष्म शरीर म्हणजे ज्याला प्रेत शरीर म्हटले जाते ते गोंधळलेल्या स्थितीत असते. दिव्याची ज्योत ही ऊर्ध्वगामी म्हणजेच वरच्या दिशेला जाणारी असते. ही ज्योत जीवात्म्याला संकेत देते की आता त्याला या भौतिक शरीराचा मोह सोडून वरच्या दिशेला म्हणजेच उच्च लोकांकडे प्रयाण करायचे आहे. 4. तमसोमा ज्योतिर्गमय. या मंत्राचा आधार उपनिषदांमध्ये हा विचार गरुड पुराणात कृतीतून मांडला आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे हा मानवी जीवनाचा अंतिम उद्देश आहे. मृत्यूच्या वेळी लावलेली ही समई त्या जीवासाठी शेवटची प्रार्थना असते की तुझा पुढचा प्रवास हा ईश्वरी प्रकाशात व्हावा. 5. सूक्ष्म शरीरासाठी ऊर्जा. असे मानले जाते की तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यामुळे निर्माण होणारे तेज तत्व सूक्ष्म शरीराला एक प्रकारची ऊर्जा प्रदान करते. ही ऊर्जा आत्म्याला पृथ्वी लोकांचा ओढा तोडून पुढे जाण्यास मदत करते. थोडक्यात सांगायचे तर जसा एखादा माणूस रात्रीच्या वेळी अनोळखी वाटेवरून जात असताना त्याला बॅटरी किंवा मशालीची गरज असते, तसेच मृत्यूच्या अनोळखी प्रवासात निघालेल्या जीवात्म्यासाठी
हा दिवा एक आध्यात्मिक मशाल म्हणून काम करतो. 2. दुसरा कारण, नकारात्मक शक्तींपासून संरक्षण. गरुड पुराणानुसार मृतदेहाजवळ दिवा लावण्यामागील दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण. मृत्यूच्या वेळी शरीर आणि वातावरण दोन्हीही अतिशय संवेदनशील स्थितीत असतात. याचे सविस्तर कारण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. 1. तेजतत्वाचे संरक्षक कवच. हिंदू दर्शनानुसार सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. त्यात अग्नी म्हणजे तेज हे सर्वात शुद्ध तत्व मानले जाते. दिव्यांची ज्योत ही साक्षात अग्नीचे रूप आहे. जेव्हा मृतदेहाजवळ दिवा लावला जातो तेव्हा त्या ज्योतीतून निघणाऱ्या लहरी मृतदेहाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करतात. यामुळे वातावरणातील तमोगुण शक्ती शरीराच्या संपर्कात येऊ शकत नाहीत. 2. निर्जीव शरीराचा ताबा रोखणे. गरुड पुराणात असे सांगितले आहे की जोपर्यंत शरीरावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोपर्यंत ते शरीर रिकाम्या घरासारखे असते. अशा वेळी पिशाच्च, डाकिणी किंवा दृष्ट आत्मा त्या मृतदेहामध्ये प्रवेश करण्याचा किंवा त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करू शकतात. दिव्याचा प्रकाश आणि त्यातून निर्माण होणारी सात्विकता अशा शक्तींना मृतदेहाजवळ येण्यापासून मज्जाव करतात. 3. सूक्ष्म जंतू आणि नैसर्गिक विघटन. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाचा मेळ घातला तर मृत्यू होताच शरीरातील प्राणवायू संपतो आणि शरीराचे विघटन सुरू होते. या प्रक्रियेत काही सूक्ष्म नकारात्मक लहरी निर्माण होतात. शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा या लहरींना नष्ट करतो आणि आजूबाजूचे वातावरण निर्जंतुक राखण्यास मदत करतो. 4. जीवात्म्याला त्रास होण्यापासून वाचवणे. असे मानले जाते की मृत्यूनंतर काही काळ जीवात्मा आपल्या शरीराच्या मोहपाशात अडकलेला असतो. जर त्या मृतदेहावर कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडला तर त्या जीवात्म्याला अत्यंत क्लेश किंवा त्रास होऊ शकतो. दिवा लावल्यामुळे तिथे सात्विकता टिकून राहते, ज्यामुळे जीवात्म्याला शांतता मिळते आणि तो दृष्ट शक्तींच्या प्रभावापासून मुक्त राहतो. 5. घरातील सदस्यांचे मानसिक बळ. केवळ मृतदेहासाठीच नाही तर घरात असलेल्या जिवंत व्यक्तींसाठीही हा दिवा महत्त्वाचा असतो. मृत्यूमुळे घरात भीती आणि दुःखाचे वातावरण असते. दिव्याचा प्रकाश घरातील भीती दूर करून एक प्रकारचे आध्यात्मिक बळ देतो, जेणेकरून घरातील व्यक्तींना नकारात्मक विचार छळणार नाहीत. थोडक्यात, ज्याप्रमाणे अंधारामध्ये प्रकाश असेल तर भीती वाटत नाही आणि चोर दरोडेखोर लांब राहतात, त्याचप्रमाणे मृत्यूच्या अंधारात हा दिवा एक रखवालदाराप्रमाणे काम करतो, जो मृतदेहाची आणि घराची पवित्रता राखतो. 3. कारण, सूक्ष्म शरीराची जागृती. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरही माणसाचा प्रवास संपत नाही. स्थूल शरीर म्हणजे जे आपल्या डोळ्यांनी दिसते निर्जीव झाले तरी सूक्ष्म शरीर जागृत असते. या सूक्ष्म शरीराच्या अवस्थेत दिव्याचे महत्त्व अत्यंत मोलाचे आहे. याचे सविस्तर विवेचन खालीलप्रमाणे आहे. 1. स्थूल आणि सूक्ष्म शरीरातील फरक. आपले अस्तित्व हे अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर आणि प्राणयम, मनोयम, विज्ञानमय कोशांनी म्हणजे सूक्ष्म शरीर यांनी बनलेले असते. मृत्यूच्या वेळी केवळ बाह्य शरीर काम करणे थांबवते, पण मनाची वासना, भावना आणि संस्कारांनी बनलेले सूक्ष्म शरीर सक्रिय असते. दिवा लावल्यामुळे निर्माण होणारे तेज या सूक्ष्म शरीराला चैतन्य देते. 2. मोहपाश तोडण्यासाठी मदत. मृत्यूनंतर जीवात्मा लगेच घर सोडून जात नाही. त्याला आपल्या शरीराचा, कुटुंबाचा आणि संपत्तीचा मोह असतो. तो आपल्याच मृतदेहाकडे पाहत राहतो. दिव्याची ज्योत सतत वरच्या दिशेला म्हणजेच आकाशाकडे झेप घेत असते. हे पाहून
सूक्ष्म शरीराला जाणीव होते की आता त्याचे या पृथ्वीवरील कार्य संपले आहे आणि त्यालाही या ज्योतीप्रमाणे ऊर्ध्वगती प्राप्त करून वरच्या लोकात जायचे आहे. 3. जाणीव जागृत करणे. मृत्यूच्या प्रक्रियेत जीवात्मा काही काळ बेशुद्ध किंवा गाढ झोपेत असल्यासारख्या अवस्थेत जाऊ शकतो. दिव्याचा प्रकाश आणि त्यातून निर्माण होणारी विशिष्ट स्पंदने सूक्ष्म शरीरातील चित्त जागृत ठेवतात. ही जागृती त्या आत्म्याला हे समजण्यास मदत करते की मी आता मृत झालो आहे आणि मला पुढचा प्रवास करायचा आहे. 4. पंचप्राणांचे विलिनीकरण. शरीरात 5 प्रकारचे प्राण असतात. मृत्यूच्या वेळी हे प्राण शरीरातून बाहेर पडताना विखुरले जातात. दिव्याच्या उष्णतेमुळे आणि प्रकाशामुळे या प्राणांना एक दिशा मिळते. सूक्ष्म शरीराला आपला आकार धारण करण्यासाठी आणि यमलोकांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी जी प्राथमिक ऊर्जा लागते ती या अग्नितत्वातून मिळते. 5. प्रवासाची पूर्वतयारी. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर जीवात्म्याला प्रेत अवस्थेतून पितृ अवस्थेत जावे लागते. हा बदल घडताना सूक्ष्म शरीराला अनेक टप्प्यातून जावे लागते. मृतदेहाजवळ लावलेला दिवा हा त्या सूक्ष्म शरीरासाठी एका दीपस्तंभासारखा असतो जो त्याला गोंधळाच्या स्थितीत स्थिर राहण्यास मदत करतो. महत्त्वाची गोष्ट, मृतदेहाजवळ लावलेली ही समई म्हणजेच केवळ एक विधी नाही, तर तो त्या सूक्ष्म शरीरासाठी केलेला एक निरोप समारंभ आहे, ज्यामुळे त्याला पुढच्या प्रवासासाठी लागणारी मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. 4. चौथा कारण, वातावरणाची शुद्धी. गरुड पुराण आणि आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनातून मृतदेहाजवळ दिवा लावण्याचे चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे वातावरणाची शुद्धी. मृत्यूच्या घटनेनंतर केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक आणि जैविक स्तरावरही परिसरात बदल होत असतात. याचे सविस्तर शास्त्रीय आणि धार्मिक विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. मृतदेहाचे नैसर्गिक विघटन. मृत्यू होताच शरीरातील रक्ताभिसरण आणि चयापचय क्रिया थांबतात. यामुळे पेशींचे विघटन सुरू होऊन शरीरातून काही वायू बाहेर पडू लागतात. हे वायू हवेत मिसळल्यास दुर्गंधी पसरू शकते किंवा संसर्ग होऊ शकतो. दिव्याची ज्योत म्हणजेच अग्नी या सूक्ष्म वायूंना जाळून हवेचे शुद्धीकरण करण्याचे काम करते. 2. जंतुनाशक म्हणून कार्य. प्राचीन काळापासून अग्नी आणि तूप किंवा तिळाचे तेल हे उत्तम जंतुनाशक मानले गेले आहेत. समईमध्ये जेव्हा शुद्ध गाईचे तूप वापरले जाते तेव्हा त्याच्या जळण्याने वातावरणात एक विशिष्ट प्रकारचे सात्विक ओझोनयुक्त वायू तयार होतात. हे वायू हवेतील हानिकारक विषाणू आणि जीवाणूंना नष्ट करतात, ज्यामुळे मृतदेहाच्या आसपास बसलेल्या लोकांना संसर्गाचा धोका कमी होतो. 3. तेज तत्वाद्वारे रज तम कणांचे निर्मूलन. हिंदू धर्मशास्त्रानुसार मृतदेहातून रज आणि तम लहरी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असतात. या लहरी केवळ त्या वास्तूलाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या मनालाही जडत्व किंवा अस्वस्थता देऊ शकतात. दिव्याचे तेज तत्व या जड लहरींचे विघटन करून वातावरण हलके आणि सात्विक ठेवते. 4. कार्बन डायऑक्साईडचे नियंत्रण. असे मानले जाते की तुपाच्या दिव्यामुळे हवेतील प्राणवायूची पातळी संतुलित राखण्यास मदत होते. ज्या खोलीत मृतदेह ठेवला जातो तिथे अनेकदा गर्दी असते आणि हवा खेळती नसते. अशा वेळी दिव्याची ज्योत हवेतील अशुद्धता शोषून घेऊन परिसरातील ऊर्जा प्रवाहित ठेवते. 5. मानसिक प्रसन्नता आणि शांतता. वातावरणाची शुद्धी केवळ वायूशी संबंधित नसते तर ती मानसिकही असते. दिव्याचा प्रकाश अंधार आणि भीती नष्ट करतो. या ज्योतीकडे पाहिल्याने
शोक करणाऱ्या नातेवाईकांच्या मनाला एक प्रकारची स्थिरता आणि शांतता लाभते. शुद्ध आणि पवित्र वातावरणामुळे घरातील दुःखद प्रसंगातही एक प्रकारची गरिमा टिकून राहते. थोडक्यात सांगायचे तर मृतदेहाजवळ लावलेला दिवा हा एका एअर प्युरिफायरप्रमाणे काम करतो. तो केवळ हवेतील जंतूच नष्ट करत नाही, तर मृत्यूमुळे निर्माण झालेली नकारात्मक आध्यात्मिक स्पंदनेही स्वच्छ करून परिसर पवित्र राखतो. थोडक्यात सांगायचे तर मृतदेहाजवळ लावलेला तो छोटासा दिवा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या मानवी ओढीचे प्रतीक आहे. गरुड पुराणातील या मार्गदर्शक तत्वानुसार हा दिवा जीवात्म्याला मार्ग दाखवणारा, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण देणारा, सूक्ष्म शरीराला जागृत करणारा आणि पर्यावरणाला शुद्ध ठेवणारा एक महत्त्वाचा दुवा ठरतो. मृत्यूच्या दुःखद प्रसंगीही हा दिवा ईश्वरी प्रकाशाची जाणीव करून देतो. या विधीमुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभतेच, शिवाय मागे राहिलेल्या नातेवाईकांच्या मनातही एक प्रकारची सात्विक ऊर्जा आणि मानसिक आधार निर्माण होतो. म्हणूनच अंत्यसंस्कारापूर्वीच्या विधींमध्ये या समयीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.